आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो. थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही, असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले. याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे. ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर काय करताय, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतायत, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे, ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे. ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय, ह्याची आम्हाला अपेक्षा आहे. तर भैयाजी जोशींच्या या वक्तव्यावरती सत्ताधारी नेते नेमकं काय म्हणतात ते सुद्धा आपण बघूया. सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. घाटकोपरच्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती भाषिक वर्ग राहतो आणि स्वाभाविकपणे तो गुजराती भाषिक वर्ग आपसात बोलताना त्यांच्या गुजराती भाषेत बोलेल. एवढं आणि एवढंच त्या विधानाचा अर्थ आहे. पण या विधानाचा अर्थ पूर्णपणे त्या विधानाला विच्छेदन करून, तोडून मोडून प्रस्तुत केलं गेलं. हा देश सर्वांचा आहे, ही मुंबई सर्वांची आहे. फक्त आपण एक भाषिक प्रांत असं कुणाला म्हणू शकत नाही. बंगालमध्ये आपले लोक राहतात, कर्नाटकामध्ये राहतात, गोव्यात राहतात, गुजरातमध्ये राहतात, पंजाबमध्ये राहतात. याचा अर्थ तिथं मराठी माणसाने जाऊ नये असं नाहीये. तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाला येण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्ही मराठीला डावलून काही करायचा प्रयत्न केला किंवा मराठीचा द्वेष करायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिलं जाईल, अशी आमची सुद्धा भूमिका आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी असा संशय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे. कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही याची मला शंका वाटते, कारण पोलिसांना तो अद्यापही सापडलेला नाहीये. त्यामुळे कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी असं शिरसाट म्हणाले. मला डाऊट आहे कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही, हा सुद्धा मला एक शंका वाटते. कारण की ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, इतकी सगळं टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही, याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे. म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे. पोलीस अधीक्षक जे बीडचे आहेत ते सर्व टीम आपल्याला त्यांनी पाठवल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाकीच्या सुद्धा टीम त्याच्या मार्गावर आहेत. पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे. म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय, अशी शंका मला आहे.
तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे सहआरोपी असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडे असलेली संपत्ती ही त्याची नसून धनंजय मुंडेंची असल्याचा दावा सुद्धा जरांगेंनी केलाय। दरम्यान धनंजय मुंडेंची टोळी आज जाईपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा जरांगेंनी घेतलाय। एक नंबरचा आरोपी ह्यो धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता। क्रमांक 1 चौकशी करा, हो कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही। दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे। मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे। तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले, हे सुद्धा पुरावा आहे। त्याच्या नावाची कोट्यावधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची, 100% ही धनंजय मुंडेची आहे आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता का। आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्याच्या एक नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बघा कसा तिळपापड होतोय, कारण ते धनंजय मुंडेच्या प्रॉपर्ट्या त्या जप्त होणंही गरजेचं आहे। धनंजय मुंडे 100% 302 मध्ये हाई म्हणजे हाई आणि SIT कडे CID कडे तसे पुरावे आहेत। फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत। तुम्ही त्याचा पुनर्तपास करा,